हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे. आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे ते लेक्चर आपलं इन्शुरन्स टाईमटेबल तुम्ही पाहिलं असेल. टाईमटेबलमध्ये 14 जून या दिवशी आपला इन्शुरन्सचा पेपर सेकंड हा असणार आहे. ओके, सो मग पेपर जर 14 जूनला असेल तर पेपरमध्ये विचारले जाणारे क्वेश्चन कशा पद्धतीचे असू शकतात, किंवा आपले जे काही सिलेबसमध्ये 4 युनिट आहेत, 4 युनिटमध्ये कोणतं युनिट असं आहे की ज्याचा तुम्ही जास्तीत जास्त स्टडी करणं आवश्यक आहे, आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो आपले 4 युनिट आहेत. टायटल आहेत 4 युनिटचे: फायर इन्शुरन्स, अग्निविमा, त्यानंतर मरीन इन्शुरन्स, सागरी विमा, त्यानंतर जनरल इन्शुरन्स, सर्वसाधारण विमा, त्यानंतर IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ॲक्ट, विमा नियमन व विकास प्राधिकरण कायदा. ओके, सो या पद्धतीनं आपले हे 4 युनिट आहेत. मग 4 युनिटवरती आपण बघणार आहोत की कोणकोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग पहिलं युनिट जे आपलं आहे, पहिलं युनिट आहे आपलं फायर इन्शुरन्स, अग्निविमा. यामध्ये आपण अग्निविम्याचा अर्थ आणि व्याख्या, त्याचबरोबर अग्निविमा उतरवण्याची कार्यपद्धती कशा पद्धतीची आहे, ती किती मुद्द्यांमध्ये आहे, म्हणजे किती मुद्दे येतात अग्निविमा उतरवायचा असेल किंवा त्या कार्यपद्धतीमध्ये. त्यानंतर विम्यामध्ये कोणकोणत्या अटी आहेत, अग्निविम्याचे कोणकोणते प्रकार आहेत, अग्निविमा जर आपल्याला रद्द करायचा असेल तो आपण कशा पद्धतीने करू शकतो, किंवा अग्निविमापत्र आपल्याला रिन्यू करायचं असेल, त्या अग्निविमापत्राचं आपल्याला नूतनीकरण जर करायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर आपण अग्निविम्यामध्ये जर आपल्या वस्तूचं नुकसान झालं, आपल्या मालमत्तेचं नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो. ओके, आणि त्याचबरोबर प्रोग्रेस ऑफ फायर इन्शुरन्स. सो या पद्धतीने हे सर्व पॉईंट आपण अग्निविम्यामध्ये अभ्यासलेले आहेत. ओके, सो या युनिटमध्ये कोणकोणते असे क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की सपोज, ओके, तुम्हाला कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुम्हाला सांगते की तुम्हाला कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये अग्निविमापत्र हे डॅश डॅश द्वारा रद्द केले जाऊ शकते. वेगवेगळे ऑप्शन असू शकतात तिथं, जसं की एजंट असेल, त्यानंतर विषयानुसार असेल किंवा विषयाद्वारे असेल, किंवा मालमत्तेनुसार असेल, किंवा तृतीय पक्षानुसार असेल. ओके, किंवा एखादं तुम्ही डॉक्युमेंट दिलेलं नसेल त्याद्वारे असेल, किंवा वेगवेगळे रिझन तिथं असू शकतात. म्हणजेच वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला तिथं दिले जाऊ शकतात. मग करेक्ट ऑप्शन तुमचा तिथं काय असू शकतो, तो तुमचा करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, विमाधारक व विमाधारक दोन्ही. म्हणजेच अग्निविमापत्र हे विमाधारकाद्वारे रद्द केले जाऊ शकते. म्हणजेच अग्निविमापत्र रद्द कोण करू शकतं, तर विमाधारक हा एकटाच आहे जो की अग्निविमापत्र रद्द करू शकतो. ओके, त्यानंतर तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, तर अग्निविमा कायदा केव्हा लागू झाला. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, आपण लेक्चरमध्ये पाहिले फायर इन्शुरन्सच्या की अग्निविमा कायदा केव्हा लागू झाला, तर 1938 साली अग्निविमा कायदा हा लागू झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अग्निविमा करार कोणत्या कालावधीसाठी केला जातो, किंवा किती कालावधीसाठी केला जातो. जो काही अग्निविम्याचा करार केला जातो, फायर इन्शुरन्सचा कॉन्ट्रॅक्ट केला जातो, तो कॉन्ट्रॅक्ट किती कालावधीसाठी असतो, किती वर्षासाठी असतो. तर लक्षात घ्या, अग्निविम्याचा करार हा फक्त 1 वर्षासाठी केला जात असतो. 1 वर्षानंतर जर तुम्हाला तो अग्निविमा कंटिन्यू चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला तिथं तुमचं विमापत्र जे असणार आहे ते तिथं रिन्यू करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 1966 मधील डॅश डॅश ही मोठी आपत्ती मानली जाते ज्यामुळे अग्निविम्याचा जन्म झाला. म्हणजेच तुम्हाला अग्निविम्याची हिस्ट्री इथं व्यवस्थित वाचावी लागेल, किंवा आपलं जे अग्निविम्याचं लेक्चर आहे मिनिंग डेफिनेशन, त्यामध्ये ते लेक्चर तुम्हाला तिथं ऐकावं लागेल. काय विचारलं गेलं आहे की 1966 मध्ये टिंब किंवा डॅश डॅश ही मोठी आपत्ती मानली जाते की ज्यामुळे अग्निविम्याचा जन्म झाला. मग कोणती, तर त्याचं उत्तर तुमचं असणार आहे लंडनची मोठी आग. ओके, लंडनमध्ये लागलेली मोठी आग ही
सर्वात मोठी आपत्ती मानली जाते आणि त्या आगीमुळे अग्निविम्याचा जन्म झालेला आहे. सो उत्तर असेल लंडनची मोठी आग. त्यानंतर पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जर विमाधारकास विम्याचे संरक्षण सुरू ठेवायचे असेल तर तो पॉलिसी नूतनीकरण करू शकतो. लक्षात घ्या, कालावधी तर पॉलिसीचा 1 वर्षाचा आहे, परंतु 1 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर जर तुम्हाला विम्याचं संरक्षण सुरू ठेवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर विमा पॉलिसीचं नूतनीकरण करावं लागेल. त्यानंतर आग लागल्यास विमाधारकाच्या मालमत्तेची हानी होते. लक्षात घ्या, जर मालमत्तेला आग लागली तर साहजिक आहे मालमत्तेची हानी तिथं होणार आहे आणि तेव्हा विमाधारकाने विमा कंपनीला किती वेळामध्ये कळवावे लागते, म्हणजे जी काही नुकसान झालेलं आहे मालमत्तेचं ते विमा कंपनीला किती वेळामध्ये कळवणं अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन असू शकतात, 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 15 दिवसामध्ये किंवा ताबडतोब. तर तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे की ताबडतोब विमा कंपनीला ती सूचना देणं किंवा ती माहिती कळवणं अतिशय आवश्यकता असतं. कारण जेणेकरून पुढे ज्या वेळेला तुम्ही नुकसान भरपाई विमा कंपनीकडे मागणार आहात त्यावेळेला आपल्याला ती प्रोसेस करणं अतिशय सोपं जावं. ओके, सो करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं इथं, ताबडतोब. ओके, त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डॅश डॅश पॉलिसी असे धोरण असते जे एकाच वेळी एका प्रीमियमसाठी एका रकमेच्या रकमेखाली आणि एकाच मालकाच्या संबंधात एकापेक्षा जास्त वस्तूंचे कव्हर करण्यासाठी घेतले जाते. मग कोणते विमा पॉलिसी पत्र असू शकते, तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे तुमचं घोषित विमापत्र. लक्षात घ्या, घोषित विमापत्र पॉलिसी हे एक असे धोरण असते जे एका वेळी एका प्रीमियमसाठी एका रकमेच्या रकमेखाली आणि एका मालकाच्या संबंधात एकापेक्षा जास्त वस्तूचे संरक्षण करण्यासाठी किंवा कव्हर करण्यासाठी घेतले जाते. लक्षात घ्या, घोषित विमापत्र. त्यानंतर डॅश डॅश अग्निविम्याचे तात्पुरते संरक्षण प्रदान करते. डॅश डॅश अग्निविम्याचे तात्पुरते संरक्षण प्रदान करते. त्यामध्ये कच्चे तात्पुरते विमापत्र. करेक्ट आन्सर असणार आहे कच्चे विमापत्र किंवा तात्पुरते विमापत्र. ओके, जे की अग्निविम्याचे काय करत असते, तात्पुरतं संरक्षण, तिथं कव्हर, आपल्याला प्रोटेक्शन तात्पुरत्या स्वरूपाचं तिथं केलं जातं. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डॅश 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 जेव्हा वेळोवेळी माल साठ्यामध्ये चढ उतार होतो अशा परिस्थितीत पॉलिसी अधिक चांगले संरक्षण देत असते. तिथं करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे तरल किंवा फ्लोटिंग पॉलिसी. तरल किंवा फ्लोटिंग पॉलिसी. ओके, त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डॅश डॅशमध्ये नुकसान भरपाई आगीमध्ये नष्ट झालेल्या मालमत्तेच्या बाजार मूल्याऐवजी मालमत्तेच्या मूल्यावर आधारित नुकसान भरपाई दिली जाते. करेक्ट आन्सर असणार आहे निश्चित मूल्य विमा पत्र. लक्षात घ्या, करेक्ट आन्सर असणार आहे निश्चित मूल्य विमा पत्र. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अग्निविम्यामध्ये जोखीम डॅश डॅश नंतरच सुरू होईल. आता जोखीम केव्हा सुरू होते, ज्या वेळेला तुम्ही पहिला विमा हप्ता भरता त्यानंतर अग्निविम्यामध्ये मालमत्तेची जोखीम ही सुरू होत असते. सो करेक्ट आन्सर असणार आहे विमा हप्ता भरल्यानंतरच. ओके, त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सागरी विमा कायदा. काय विचारलं जाऊ शकतं, सागरी विमा कायदा केव्हा मंजूर झाला. त्या अगोदर बघा की दुसरं युनिट आपलं आहे मरीन इन्शुरन्स. मरीन इन्शुरन्स म्हणजेच सागरी विमा. सो सागरी विम्यामध्ये आपण कोणकोणते पॉईंट पाहिलेत ते बघूयात आपण. सागरी विम्यामध्ये आपण सागरी विम्याचा अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर सागरी विमा उतरवण्याची कार्यपद्धती कशी आहे, त्यानंतर सागरी विम्याची जी काही कलमे आहेत ती वेगवेगळी कलमे आपण इथं पाहिलेली आहेत. त्यानंतर सागरी विम्याची प्रोग्रेस, त्यानंतर सागरी विम्याचे हानीचे प्रकार, सागरी विम्यामुळे कोणकोणत्या पद्धतीची हानी होऊ शकते मालमत्तेची, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण इथे पाहिलेत. त्यानंतर सागरी धोके कोणकोणते असू शकतात, मरीन लॉसेस अँड पेरिल्स. ओके, हा पॉईंटसुद्धा आपण इथं पाहिलेला आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा पॉईंट या टॉपिकमधला तो म्हणजे अग्निविमा
आणि मरीन इन्शुरन्स म्हणजे सागरी विमा या दोन्हीमधील फरक, ओके, जो की आपण इथं व्यवस्थित लेक्चरच्या वेळेला पाहिलेला आहे. मग सागरी विम्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स आहेत की जे की तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात किंवा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण इथं बघत आहोत. त्यामध्ये सागरी विम्याचा कायदा केव्हा मंजूर झाला, ज्या पद्धतीनं अग्नी विम्याचा कायदा सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो लक्षात घ्या, 1 ऑगस्ट 1963 साली किंवा 1 ऑगस्ट 1963 रोजी सागरी विम्याचा कायदा हा लागू झाला किंवा सागरी विम्याचा कायदा हा मंजूर झाला. लक्षात घ्या, सागरी विमा कायदा 1 ऑगस्ट 1963, 1 ऑगस्ट 1963. ओके. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, फॉर एक्झाम्पल, विम्यामध्ये वादळ, इतर जहाज किंवा खडक विरुद्ध जहाजाची टक्कर, आग, चोरी इत्यादी सारख्या समुद्री संकटांपासून संरक्षण दिले जाते. मग कशामध्ये संरक्षण दिलं जातं? समुद्रापासून, वादळापासून, जहाज एकमेकांवर आदळल्याने, खडकांवरती जहाज आदळल्यामुळे जे काही नुकसान होतं ते कशामध्ये तुम्हाला संरक्षण त्याच्यावरती दिलं जातं? अग्नि विम्यामध्ये दिलं जातं, पीक विम्यामध्ये दिलं जातं, मोटर विम्यामध्ये दिलं जातं का सागरी विम्यामध्ये दिलं जातं? साधा कॉमन सेन्स आहे. आन्सर तुमचा असणार आहे तिथं सागरी विम्यामध्ये दिलं जातं. समुद्री संकटांपासून संरक्षण सागरी विम्यामध्ये दिलं जातं. ओके. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, जहाज विमा, मालवाहू जहाज म्हणजेच कार्गो आपण म्हणतो ज्याला, काय विचारलं जाऊ शकतं? जहाज विमा, मालवाहू जहाज म्हणजेच कार्गो, त्यानंतर जहाज भाडे विमा हा कशाचा भाग आहे? साहजिक आहे, सागरी विम्याचा भाग आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, डॅश डॅश सागरी विम्याचे पहिले कलम आहे. त्यासाठी सागरी विम्याची कोणकोणती कलमे आपण लेक्चरमध्ये घेतलेली आहेत ती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, नावाचे कलम हे सागरी विम्याचे पहिले कलम आहे. नावाचे कलम हे सागरी विम्याचे पहिले कलम आहे. त्यानंतर जेव्हा समुद्री विमा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो तेव्हा त्यास वेळ विमापत्र असं म्हणलं जातं. लक्षात घ्या, सागरी विमा हा विशिष्ट कालावधीसाठी ज्या वेळेला घेतला जातो त्यावेळेला डॅश डॅश असे म्हटले जाते. असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो फॉर एक्झाम्पल. मग करेक्ट आन्सर तुमचं तिथं काय असू शकतं? तर वेळ विमापत्र. त्यानंतर सागरी विमा अग्नि विम्यापेक्षा टिंब किंवा डॅश डॅशचा जास्त असतो. लक्षात घ्या, सागरी विम्यामध्ये अग्नि विम्यापेक्षा जोखीम ही जास्त असते. लक्षात घ्या, सागरी विम्यामध्ये जी काही जोखीम असते ती अग्नि विम्यापेक्षा जास्त असते. सो त्यासाठी आन्सर तुमचं इथं करेक्ट तुम्हाला काय निवडावं लागेल? तर जोखीम, रिस्क. ओके. त्यानंतर समुद्री विम्यात नुकसान भरपाईच्या वेळी मालवाहू जहाज कार्गो, समुद्री विम्यामध्ये नुकसान भरपाईच्या वेळी कार्गो डॅश डॅश असणे आवश्यक आहे. विमेय हित असणे आवश्यक आहे. ज्या काही जहाज असतील त्या जहाजाचं विमेय हित इथं असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, करेक्ट आन्सर काय असेल तुमचं? विमेय हित. फॉर एक्झाम्पल, पुढे बघा काय विचारलं जाऊ शकतं. समुद्री विम्यामध्ये विमाधारकास समुद्र संकटापासून संरक्षण दिलं जातं. कॉमन सेन्स आहे, अतिशय सोपा क्वेश्चन आहे जो की तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सागरी विम्यामध्ये कोणत्या संकटापासून संरक्षण दिलं जातं? तर समुद्री संकटापासून संरक्षण हे सागरी विम्यामध्ये दिलं जातं. समुद्री विम्यामध्ये म्हणजे सागरी विम्यामध्ये विमाधारकाला समुद्रापासून म्हणजे सागरापासून जे काही संकट होतात त्या संकटांचं संरक्षण दिलं जातं. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, अग्नि विम्यामध्ये नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नुकसान भरपाईचा पुरावा आवश्यक असतो. ज्या वेळेला आपण अग्नि विम्याची नुकसान भरपाई मिळवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आगीमध्ये मालमत्तेचे नुकसान झालेलं किंवा मालमत्तेची हानी झालेली त्याचा पुरावा तुम्हाला विमा कंपनीला सादर करणं अतिशय आवश्यक असतो. सो काय करेक्ट आन्सर असू शकतो?
असू शकते? तर अग्नी विम्यामध्ये नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नुकसान भरपाईचा पुरावा आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, सागरी विमा हा डॅश डॅश प्रकारचा विमा आहे. अतिशय सोपं आन्सर आहे, सागरी विमा हा सामान्य विमा प्रकारचा विमा आहे. कसला? सामान्य विमा. त्यानंतर सागरी विमा पॉलिसी डॅश डॅश होण्यापूर्वी, सागरी विमा पॉलिसी डॅश डॅश होण्यापूर्वी घेतली जाऊ शकते. मग काय? तर करेक्ट आन्सर काय असू शकतं इथं? तर सागरी विमा पॉलिसी नुकसान होण्यापूर्वी घेतली जाऊ शकते. ओके, जहाजाचं जे काही नुकसान व्हायचं किंवा जहाजातून जो काही माल आयात निर्यात केला जाणार आहे त्या मालाचं नुकसान होण्यापूर्वी आपण सागरी विमा पॉलिसी घेऊ शकतो. ओके, देन त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, सागरी विमा पॉलिसी हस्तांतरणीय असते, हे डॅश डॅश कलम म्हणून ओळखले जाते. किंवा सागरी विमा पॉलिसी ही कोणत्या कलमामध्ये, सागरी विमा पॉलिसी ही हस्तांतरणीय आहे हे कोणत्या कलमामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे? तर लक्षात घ्या, कोणत्या कलमामध्ये सांगितलं गेलं आहे? तर हस्तांतरणीय कलम यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, फॉर एक्झाम्पल डॅश डॅश एक अशी विमा पॉलिसी आहे जी पॉलिसीधारकास विमाधारकाच्या वाहनाद्वारे होणारी हानी, अपघात किंवा इतर नुकसानीमुळे झालेल्या नुकसानीच्या बाबतीत विमा उतरवते. मग काय तिथं करेक्ट आन्सर असू शकतं तुमचं? मोटर विमा. करेक्ट आन्सर काय असू शकतं? मोटर विमा. त्याचबरोबर आपण तिसरं युनिट बघतोय, टायटल आहे जनरल युनिट. त्यामध्ये वेगवेगळे इन्शुरन्स तुम्हाला दिलेत. ओके, काय टायटल आहे? जनरल इन्शुरन्स, सर्वसाधारण विमा. त्यामध्ये आपण त्याचं स्वरूप पाहिलंय. त्यामध्ये वेगवेगळे विमे आहेत. त्यामध्ये मोटर विमा आहे, त्यानंतर अपघात विमा आहे, आरोग्य विमा आहे, ग्रामीण विमा आहे, विद्यार्थी विमा आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या योजना आहेत ज्या की करंटच्या आहेत, लेटेस्ट आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना. ओके, या पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना आपण इथं पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे इन्शुरन्स विमे सुद्धा आपण इथं पाहिलेले आहेत. मग काय विचारलं जाऊ शकतं तिसऱ्या टॉपिकमध्ये? तर डॅश डॅश एक अशी विमा पॉलिसी आहे जी पॉलिसीधारकास विमाधारकाच्या वाहनाद्वारे किंवा, लक्षात घ्या, हानी, अपघात किंवा इतर नुकसानीमुळे झालेल्या नुकसानीच्या बाबतीत विमा उतरवते. करेक्ट तो आन्सर तुमचं इथं असणार आहे मोटर इन्शुरन्स किंवा मोटर विमा. त्यानंतर मोटर वाहन कायद्याअंतर्गत गंभीर जखमींना पीडित व्यक्तीच्या आधारावर नुकसान भरपाई दिली जाते. मग कशावरती? वय आणि लिंग या आधारावरती नुकसान भरपाई दिली जात असते. लक्षात घ्या, विचारलं काय जाऊ शकतं? तर मोटर वाहन कायद्याअंतर्गत गंभीर जखमींना पीडित व्यक्तींच्या वय आणि लिंग आधारावर नुकसान भरपाई दिली जात असते. नुकसान भरपाई ही त्याच्या वयावरती, त्याच्या लिंगावरती, जेंडरवरती डिपेंड असते. ओके, त्यानंतर डॅश डॅश केलेल्या वाहनाद्वारे तृतीय पक्षास झालेल्या नुकसानीविरुद्ध संरक्षण प्रदान केले जाते. म्हणजेच करेक्ट आन्सर तिथं असणार आहे तृतीय पक्षाचा विमा किंवा तृतीय पक्षाचा विमा केलेल्या वाहनाद्वारे, ज्या वाहनाचा तृतीय पक्षाचा विमा केलेला असतो त्या वाहनाद्वारे तृतीय पक्षास झालेले नुकसान जे असेल ते मिळवून दिलं जातं. ओके, त्यानंतर आपला चौथा युनिट आहे, टॉपिक आहे IRDA, विमा नियमन व विकास प्राधिकरण. त्याच्यावरती तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग कोणकोणते असतात, तर काय काय येतं त्या टॉपिकमध्ये? तर त्या टॉपिकमध्ये आपण
स्वरूप पाहिले, त्याची उद्दिष्टे पाहिलेत. म्हणजेच कशाची, तर IRDA हा एक कायदा आहे जो की 1999 साली संमत केला गेलेला आहे. ओके, सो त्याची वेगवेगळी उद्दिष्टे आपण पाहिलेत. त्याचबरोबर IRDAची ऑर्गनायझेशनल सेटअप कसा आहे, त्यांची संघटन रचना कशी आहे ती आपण पाहिलेत. त्यानंतर IRDAची कार्य आपण पाहिलीत. त्याचनंतर त्यामध्ये एक पॉईंट आहे आपल्याला प्रायव्हेटायझेशन ऑफ इन्शुरन्स, खाजगीकरण, विमा खाजगीकरण. यामध्ये त्याचे मेरिट डेमेरिट आपल्याला सांगितलेत, ते आपण पाहिलेले आहेत. खाजगीकरणाचे गुणदोष आपण पाहिलेत. त्यानंतर एक पॉईंट आहे आपल्याला FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. त्यामध्ये आपल्याला मेरिट अँड डिमेरिट सांगितलेत. विदेशी गुंतवणुकीचे गुणदोष आपण तिथं पाहिलेले आहेत. ओके, सो फॉर एक्झाम्पल त्यामध्ये आपल्याला कुठले कुठले क्वेश्चन आहेत की जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात ते बघूयात आपण. ओके, सो मिक्स्ड क्वेश्चन असू शकतात. सो कन्फ्यूज न होता वेगवेगळे ऑप्शन आहेत, व्यवस्थित ऑप्शन वाचायचे, क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा, ऑप्शन व्यवस्थित रीड करायचे आणि करेक्ट आन्सर तुम्हाला तिथं निवडायचं आहे, जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क्स पडतील. सो क्वेश्चन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. विमा नियमन आणि विकास प्राधिकरण IRDA कधी स्थापन केला गेला? ओके, लक्षात घ्या, IRDA हा 1999ला स्थापन केला गेला. विमा नियमन आणि विकास प्राधिकरण 1999. मोटर वाहन कायदा 1988 अंतर्गत एखाद्या व्यक्तीस मृत्यू किंवा शारीरिक दुखापत किंवा तृतीय पक्षाच्या मालमत्तेस नुकसान या संदर्भात वाहनधारकाकडे डॅश डॅश विमापत्र असणं आवश्यक आहे. तर कोणतं? तर तृतीय पक्षाचा विमा असल्यामुळे तृतीय पक्षाचं विमापत्र असणं वाहनधारकाकडे आवश्यक आहे. तो करेक्ट आन्सर असेल तृतीय पक्षाचं विमापत्र. त्यानंतर विचारलं जाऊ शकतं डॅश डॅश विम्याद्वारे वाहनाद्वारे तृतीय पक्षास झालेल्या नुकसानीविरुद्ध संरक्षण प्रदान केले जाते. यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं? तर वेगवेगळे ऑप्शन आहेत. त्यामध्ये तृतीय पक्षाचा विमा, जीवन विमा, अग्नि विमा का सागरी विमा? तर करेक्ट आन्सर असेल तुमचं तृतीय पक्षाचा विमा. तृतीय पक्षाचा विमा. तृतीय पक्षाच्या विमाद्वारे वाहनाद्वारे तृतीय पक्षास झालेल्या नुकसानीविरुद्ध संरक्षण दिले जाते. ओके, क्वेश्चनमध्येच आन्सर आहे, तर व्यवस्थित क्वेश्चन रीड करा. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डॅश डॅश हा एक प्रकारचा उत्पन्न संरक्षण आहे जो आजारामुळे किंवा दुखापतीमुळे कार्य करणे थांबल्यास मदत करू शकतो. त्यामध्ये करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे आजार विमा. त्यानंतर डॅश डॅश हा विमा शैक्षणिक संस्था जसे की शाळा, महाविद्यालये इत्यादी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेऊ शकतात. लक्षात घ्या, विद्यार्थी विमा हा करेक्ट आन्सर असणार आहे. विद्यार्थी विमा हा शैक्षणिक संस्था जसे की शाळा, महाविद्यालये इत्यादी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेऊ शकतात. करेक्ट आन्सर काय असणार आहे? विद्यार्थी विमा, स्टुडंट इन्शुरन्स प्लॅन. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचे उद्दिष्ट दारिद्र्य रेषेखालील डॅश डॅश कामगारांना आरोग्य विमा संरक्षण देण्याचे आहे. क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा. राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचे उद्दिष्ट दारिद्र्य रेषेखालील डॅश डॅश म्हणजेच आन्सर असणार आहे असंघटित क्षेत्र. आन्सर असणार आहे असंघटित क्षेत्र कामगारांना आरोग्य विमा संरक्षण देण्याचे आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं प्रधानमंत्री जनधन योजना केव्हा सुरू झाली? लक्षात घ्या, लेटेस्ट करंट क्वेश्चन आहे, प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही याच्यावरती प्रोजेक्ट केले असतील. काय तर प्रधानमंत्री जनधन योजना केव्हा सुरू झाली? तर प्रधानमंत्री जनधन योजना ही 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू झालेली आहे. त्यानंतर डॅश डॅश ग्रामीण जनतेसाठी कुक्कुटपालन, शेती इत्यादी गुरेढोरे शेती इत्यादी व्यवसायाचा विमा उतरवण्यासाठी विमा काढला जातो.
मग तिथं कुठलं करेक्ट आन्सर येणार आहे तुमचं, तर ग्रामीण विमा. ओके, लक्षात घ्या, ग्रामीण विमा ग्रामीण जनतेसाठी कुक्कुटपालन, गुरेढोरे, शेती इत्यादी व्यवसायांचा विमा उतरवण्यासाठी काढला गेला आहे. करेक्ट आन्सर आहे आपलं रुरल इन्शुरन्स, ग्रामीण विमा. त्यानंतर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही शासनाची पाठबळ असलेली अपघात विमा योजना आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही शासनाची पाठबळ असलेली अपघात विमा योजना आहे. त्यामध्ये वार्षिक प्रीमियम ₹12 एवढा आहे. किती सांगितला गेला आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेला? वार्षिक प्रीमियम किती सांगितला गेला आपल्याला? ₹12. ओके, वर्षाला ₹12 हा प्रीमियम आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, डॅश डॅश योजनेत कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला तर नामनिर्देशित व्यक्तीला भरपाई ₹2 लाख एवढी असते. लक्षात घ्या, डॅश डॅश योजनेमध्ये अशी कोणती योजना आहे ज्यामध्ये जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला ₹2 लाख भरपाई मिळू शकते. मग कोणती योजना आहे, तर ती योजना म्हणजेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. लक्षात घ्या, वेगवेगळे ऑप्शन असू शकतात. करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे? प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, डॅश डॅश विमा हे एक धोरण आहे जे आपल्या वैद्यकीय खर्चाची भरपाई करू शकते. अपंगत्व किंवा अपघातामुळे मृत्यूच्या बाबतीत नुकसान भरपाई प्रदान करते. करेक्ट आन्सर असणार आहे, अपघात आहे म्हटल्यानंतर करेक्ट आन्सर आपला असणार आहे वैयक्तिक अपघात. ओके, सो या पद्धतीने वेगवेगळे काही क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपण हे क्वेश्चन्स इथं पाहिलेले आहेत. ओके, सो आणखीन 4-5 काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूयात. त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की भारतीय विमा प्राधिकरणामध्ये एकूण किती सदस्य असतात? अतिशय सोपं आन्सर आहे की IRDA मध्ये भारतीय विमा प्राधिकरणामध्ये 10 सदस्य एकूण असतात. ओके, एकूण सदस्य हे 10 असतात. त्यानंतर डॅश डॅश ही योजना सर्वसामान्य जनतेच्या वित्तीय समावेशासाठी राष्ट्रीय मिशन आहे. काय विचारलं जाऊ शकतं? डॅश डॅश ही योजना सर्वसामान्य जनतेच्या वित्तीय समावेशासाठी राष्ट्रीय मिशन आहे. तिथं करेक्ट आन्सर आपला असणार आहे प्रधानमंत्री जनधन योजना. त्यानंतर डॅश डॅश विमा क्षेत्रात अधिक स्पर्धा निर्माण करते. आता बघा, विमा क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण करणारा कोणता घटक आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे खाजगीकरण. खाजगीकरण हे विमा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कॉम्पिटिशन काय करत असते? निर्माण करत असते. सो करेक्ट आन्सर काय आपल्या इथं? खाजगीकरण. ओके, त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, विमा नियमन आणि विकास प्राधिकरण 1999 डॅश डॅश पासून लागू झाला. ओके, हा 19 एप्रिल 2000 पासून लागू झाला. विमा नियमन आणि विकास प्राधिकरण कायदा केव्हापासून लागू झाला, तर तो 19 एप्रिल 2000 पासून लागू झालेला आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, भारतीय जीवन महामंडळ हे डॅश 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 क्षेत्र विमा कंपनी आहे. म्हणजेच भारतीय जीवन महामंडळ हे सार्वजनिक क्षेत्र विमा कंपनी आहे. करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे? सार्वजनिक क्षेत्र. ओके, त्यानंतर विमा कंपनीसाठी FDI किती % अजूनही मर्यादित आहे? सो करेक्ट आन्सर तिथं असणार आहे 49% अजूनही मर्यादित FDI विमा कंपनीसाठी आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती टक्के? सो 49% इथं मर्यादित आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, विमा नियमन आणि विकास प्राधिकरणचं मुख्य कार्यालय कुठे आहे?
सो लक्षात घ्या, त्याचं मुख्य कार्यालय कुठं सांगितलं गेलं आपल्याला. आपण लेक्चर घेतलेलं आहे, ते लेक्चर व्यवस्थित ऐका. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केले IRDA व्यवस्थित, त्याचं मुख्य कार्यालय कुठं आहे, त्याची सर्वेअर शाखा कुठं आहे, त्याच्यामध्ये किती सदस्य त्या संचालक मंडळावरती काम करत असतात, किती सदस्य फुल टाईम काम करतात, किती सदस्य हाफ टाईम असतात. ओके, सो या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन तिथं सांगितलेली आहे. सो लक्षात घ्या, IRD काय विमा नियमन व विकास प्राधिकरणाचं मुख्य कार्यालय हे हैदराबाद येथे आहे. सो या पद्धतीचे फॉर एक्झाम्पल आपण क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. सो या पद्धतीचे वेगवेगळे काही क्वेश्चन्स असू शकतात जे की आपल्या सिलेबसशी रिलेटेड आहेत, इन्शुरन्सशी रिलेटेड आहेत, विम्याशी रिलेटेड आहेत, ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. सो क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा, ऑप्शन व्यवस्थित रीड करायचे आणि करेक्ट आन्सर तिथं तुम्हाला निवडायचं आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. आपले 4ही टॉपिक व्यवस्थित झालेले आहेत. तुमच्याकडे आणखीन वेळ आहे. आपला पेपर हा 14 तारखेला असणार आहे. सो व्यवस्थित आपले जेवढे इन्शुरन्सचे लेक्चर झालेले आहेत व्यवस्थित लेक्चर एकदा रिपीट होऊ द्यात, एकदा ऐका व्यवस्थित लेक्चर. महत्त्वाचे पॉईंट जे तुम्हाला वाटतात ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्याचा स्टडी करून काय करा, व्यवस्थित एक्झाम ही द्या. ओके, सो इथं आपलं MCQ अवेअरनेसचं लेक्चर आपण संपवत आहोत. सो जे काही 4 टॉपिक असतील व्यवस्थित स्टडी करा, जे काही फॉर एक्झाम्पल क्वेश्चन सांगितलेले आहेत ते व्यवस्थित ऐका. त्याचबरोबर IRDA या टॉपिक आपला 4था आहे आणि या टॉपिकशी रिलेटेड जे काही लेक्चर असतील ते लेक्चर तुमच्या ग्रुपवरती असतील, ते लेक्चर व्यवस्थित एकदा ऐका, ज्याच्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तिथं मिळेल. ओके, सो ऑल द बेस्ट तुम्हाला सर्वांना एक्झामसाठी. ओके, थँक्यू.